आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि अतिशय चविष्ट दह्याची कुल्फी। ही कुल्फी खायला खूपच मस्त लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे। दह्याच्या आंबट गोड चवीमुळे या कुल्फीला एक वेगळीच चव येते। चला तर मग पाहूया घरच्या घरी थंडगार दह्याची कुल्फी कशी करायची। तर यासाठी मी घरी बनवलेलं दही वापरते आहे। तुम्ही मार्केटमधलं दहीही वापरू शकता यासाठी। तर यातील काही दही मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे। तर आता एका कुल्फीसाठी 1 चमचा साखर या प्रमाणामध्ये मी साखर यामध्ये घालते आहे। तर यामध्ये 4 चमचे साखर घालते। 4 कुल्फ्या बनवणार आहे त्यामुळे 4 चमचे यामध्ये साखर घालते। तुम्ही आवडीनुसार कमी जास्त साखर यामध्ये ॲड करू शकता। आता हे संपूर्ण मिश्रण जे आहे ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। यातील साखर विरघळली पाहिजे। या साखरेऐवजी तुम्ही पिठी साखरही यामध्ये घालू शकता। तर याप्रमाणे बघू शकता हे मिश्रण असं चांगलं सॉफ्ट तयार झालं पाहिजे, साखर विरघळली पाहिजे। यानंतर शिल्लक राहिलेलं 1 चमचा दही यामध्ये घालायचं। मात्र हे दही जेव्हा आपण 1 चमचा घालतो तेव्हा ते खूप फेटायचं नाही, त्याचे कणकण राहायला हवे, म्हणजे खाताना ही कुल्फी छान लागेल। तर आता हे असं मिश्रण तयार झालं की कुल्फी मोल्डमध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आणि रात्रभरासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे। तर ही कुल्फी सेट व्हायला 12 ते 15 तास लागतात। थोडं पाणी कोमट करून घ्यायचं आणि त्यामध्ये हा मोल्ड ठेवायचा आणि ही बघा इझिली ही कुल्फी मोल्डमधून बाहेर येते आणि बघा किती सुंदर रवाळ अशी दह्याची कुल्फी बनून तयार झालेली आहे। एकदम दाणेदार फील ह्या कुल्फीला येतो।